तुम्ही इतका ग्रहणांचा अभ्यास करताय, मला नक्की ऐकायला आवडेल की ग्रहण आपण नेहमी म्हणतो की उघड्या डोळ्यांनी पाहू नये. का बरं पाहू नये? हां, सूर्यग्रहणामध्ये किरण जे येतात ना, ते डोळ्याच्या रॅटिनाला इजा करतात. सूर्यग्रहणामध्ये ग्रहण चष्मेच बाळगायला पाहिजे, ग्रहण चष्म्यातूनच बघायला पाहिजे. पण चंद्रग्रहण आहे ना, ते साध्या डोळ्याने पाहायचं. साध्या डोळ्याने बघितलं काही होत नाही. आकाशामध्ये चंद्रग्रहणं जास्त वेळा होतात असं आपल्याला वाटतं. खरं म्हणजे ते बरोबर नाही. सूर्यग्रहणं जास्त होतात, चंद्रग्रहणं कमी होतात. पण चंद्रग्रहणं पृथ्वीच्या जवळजवळ अर्ध्या भागातून दिसतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं चंद्रग्रहणं ही जास्त झाली आणि सूर्यग्रहणं कमी झाली. आत्ताच जे सूर्यग्रहण झालं ना, ते कमी भागातून दक्षिण ध्रुव प्रदेशातून दिसणारं होतं. तर त्यामुळे ते कमी भागातून दिसतं आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला दिसत नाही. त्यामुळे असं वाटतं कमी. यावेळेच्या सूर्यग्रहणाबद्दल मला तुम्हाला नक्की विचारायला आवडेल, कारण बऱ्याचदा असं पाहिलं जातं की काही राशींना हे सूर्यग्रहण चांगलं असं म्हटलं जातं, काही राशींवर याचा विपरीत परिणाम होईल असं सांगितलं जातं. तर खरंच असं होतं का? हो, नक्कीच होतं. मी सांगतो, जे लोक सूर्यग्रहण पाहतील त्यांच्या राशीला ते ग्रहण शुभ आहे. कारण निसर्गानं आलेली संधी अभ्यासाची त्यांनी घेतली. आणि जे लोक बघणार नाहीत, घरात बसणार, तर पूर्वीच्या काळी माहिती आहे ग्रहण चष्मे नव्हते. निरांजनावरती काच धरून काळी करून बघायचे. आता ग्रहण चष्मे मिळतात. याचा अभ्यास करायला पाहिजे. धूमकेतू येतो त्याचा अभ्यास करायला पाहिजे, किंवा चंद्रग्रहण होतं, सूर्यग्रहण होतं, हे पाहायला पाहिजे. आणि जे पाहतील ना त्यांच्या राशीला शुभ आहे. कारण निसर्गानं क्वचित घडणारी घटना ही त्याचा त्याने अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, उल्का वर्षा होतो. आपण कधी कधी आकाशात बघत असतो आणि पटकन तारा तुटतो. आपण त्याला तारा तुटतो, तारा नसतो. जसे पृथ्वीवर दगड आहेत ना, तसे आकाशात दगड आहेत. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते पृथ्वीकडे येतात. ते जेव्हा वातावरणात शिरतात तेव्हा घर्षणामुळे जळतात आणि प्रकाशित रेषा दिसते. त्यांना उल्का वर्षाव असं म्हणतो. एक उल्का वर्षाव दर 33 वर्षांनी येतो. मी बघितलं आहे. 17 नोव्हेंबर 2000 अर्नाळ्याला होतो, विरार जवळ बीचवरती. 100 विद्यार्थी होते माझ्या बरोबर 2000 साली. आणि 400-500 तासाला 400 उल्का पडताना बघितल्या. आणि खरं सांगू का, सुंदर उल्का दर 33 वर्षांनी दिसणारी घटना ती बघायला मिळाली. जसा हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो. 1986 मध्ये दिसला होता. वेस्टचा धूमकेतू मी 1976 मध्ये बघितला होता. ह्याकुताके असे अनेक धूमकेतू.